नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र कुंभार पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या ऑनलाईन अंकगणित बुद्धिमत्ता या कोर्समध्ये। मित्रांनो, आज आपण संख्या वाचन हे प्रकरण पाहणार आहोत। तर संख्या वाचन प्रकरण मध्ये पहा, सुरुवातीपासून किती त्याची वंशावळ आहे, संख्या किती आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या संख्या आहेत, ते सर्व संख्यांचे विश्लेषण आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया मित्रांनो। बघा, संख्यांचे तीन प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे वास्तव संख्या, त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे अवास्तव संख्या, तिसरा प्रकार आहे संमिश्र संख्या। आता वास्तव संख्याला इंग्लिश मध्ये म्हणतात रियल नंबर, अवास्तव संख्याला म्हणतात अनरियल नंबर किंवा इमॅजिनरी नंबर, किंवा त्याला दुसरा एक वर्ड आहे काल्पनिक संख्या। याला काय म्हणतात मित्रांनो? दुसरा वर्ड आहे काल्पनिक संख्या, इमॅजिनरी संख्या। बरोबर। तिसरा प्रकार आहे संमिश्र संख्या। या सर्व प्रकार आपण व्यवस्थित पाहणार आहोत। पहिल्यांदा वंशावळ बघून घ्या। वास्तव संख्यांचे दोन प्रकार पडतात, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या। त्यात परिमेयला म्हणतात रॅशनल नंबर, अपरिमेयला म्हणतात इरॅशनल नंबर्स। ओके। त्याच्यात परिमेय संख्येचे दोन प्रकार पडतात मित्रांनो, पूर्णांक आणि दुसरा आहे अपूर्णांक। तर पूर्णांक मीन्स इंटिजर्स, अपूर्णांक मीन्स फ्रॅक्शन। तर ठीक आहे, पूर्णांकाचे तीन प्रकार पडतात, एक धन संख्या, ऋण संख्या आणि शून्य संख्या, पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स अँड झिरो नंबर्स। त्याच्यानंतर धन संख्यांची हे वंशावळ आहे। त्याच्यापैकी बघा, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, परिपूर्ण संख्या, क्रमागत संख्या, पंचकोनी संख्या, षटकोनी संख्या, अष्टकोनी संख्या, अशा प्रकारचे या ठिकाणी संख्या आहेत। आणि अपूर्णांकांचा प्रकार पडतो मित्रांनो, साधा किंवा व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, आवर्ती दशांश अपूर्णांक किंवा मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक। दुसरा एक प्रकार पण आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, चालू अपूर्णांक। तर असे हे वंशावळ आहे मित्रांनो संख्यांची। तर आता एक एक प्रकार आपण या ठिकाणी बघून घेऊ। तुम्हाला जर वास्तव संख्या समजून घ्यायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला परिमेय संख्या समजून घ्यावं लागेल, कारण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून तयार होतात मित्रांनो वास्तव संख्या। ठीक आहे। तर आपल्या स्क्रीनवर बघा, परिमेय संख्यांचे काही पीडीएफ तुमच्या पीएनजी तुमच्या स्क्रीनवर असेल। परिमेय संख्या म्हणजे काय? पी आणि क्यू या कोणत्याही दोन पूर्णांक संख्या असतील, म्हणजे कंप्लीट नंबर असेल आणि क्यू ची किंमत झिरो नसेल, म्हणजे त्या ठिकाणी क्यू ची किंमत काय नसेल मित्रांनो? झिरो नाही, तर पी अपॉन क्यू या स्वरूपात संख्यांना परिमेय संख्या म्हणतात। तर या ठिकाणी बघा, परिमेय संख्येचा जो फॉर्मॅट आहे तो आहे पी अपॉन क्यू। आता या ठिकाणी जी क्यू ची जी व्हॅल्यू आहे मित्रांनो, ती काय यायला नको? झिरो यायला नको, कारण छेदस्थानी जर झिरो व्हॅल्यू आली तर तिला अव्याख्य म्हणतात, इंग्लिश मध्ये इन्फिनिटी म्हणतात। ठीक आहे। तर काही उदाहरण आहे तुमच्याकडे 4/5, -10/8 किंवा झिरो सुद्धा तुमची एक परिमेय संख्या आहे, कारण त्याच्या डिव्हाइडला एक असतो। आता कोणतीही संख्या असली की त्याच्या छेदस्थानी एक ही संख्या असते, म्हणजे झिरो देखील तुमच्यावाली काय मित्रांनो? परिमेय संख्या आहे। ठीक आहे। तर परिमेय संख्या बघा पुढे काय म्हटलेलं आहे? परिमेय संख्या इज इक्वल टू सर्व नैसर्गिक संख्या प्लस पूर्ण संख्या प्लस पूर्णांक संख्या अधिक अपूर्णांक संख्या। सर्व संख्या ह्या मित्रांनो परिमेय संख्या असतात, ज्या आपण व्यवहारामध्ये वापरतो त्या। आता दुसरा जो प्रकार आहे तो अपरिमेय संख्या। ठीक आहे। तो पुढे बघा, परिमेय संख्येमध्ये अजून काय म्हटलेलं आहे? अखंड आवर्ती दशांश रूपातील प्रत्येक संख्या ही परिमेय संख्या असते। अखंड आवर्ती म्हणजेच काय? आवर्ती दशांश अपूर्णांक, त्यांचा जो फॉर्मॅट असतो तो पी अपॉन क्यू चा फॉर्मॅट असतो। तर बघा, असं म्हटलेलं आहे, परिमेय संख्या ही सहजासहजी वर्गमूळाच्या बाहेर काढता येतात। परिमेय संख्या ही सहजासहजी वर्गमूळ मध्ये तिचं वर्गमूळ काढता येतं, म्हणजेच येथे कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबलचा वापर करण्याची गरज नसते। म्हणजे वर्गमूळात असणाऱ्या संख्याचे वर्गमूळ आपल्याला काढता येतं, अशा सर्व संख्यांना मित्रांनो परिमेय संख्या म्हणतात। आता अपरिमेय संख्या म्हणजे काय? पूर्णवर्ग संख्या नसलेल्या संख्यांचे वर्गमूळ, म्हणजेच कसं बघा, वर्गमूळात 3 घेतला, वर्गमूळात 5 घेतला, वर्गमूळात 7, म्हणजे जे काही पूर्णवर्ग संख्या नाहीत त्या संख्यांना वर्गमूळात लिहिणं म्हणजेच काय? अपरिमेय संख्या। आता याचं काय थिअरी आहे ते आपण पाहूया। आपल्या स्क्रीनवर बघा, अपरिमेय संख्या ज्या संख्यांना पी छेद क्यू या स्वरूपात मांडता येत नसतात। पी अपॉन क्यू म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपात मांडता येत नाही, अशा संख्यांना काय म्हणतात मित्रांनो? अपरिमेय संख्या। जेथे पी अपॉन क्यू हे पूर्णांक असतील
पी आणि क्यू हे काय असतील, पूर्णांक असतील. पी आणि क्यू, क्यू हा तो शब्द, आणि क्यू ची व्हॅल्यू काय नसेल, 0 नसेल, अशा संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. ठीक आहे. आता अपरिमेय तुम्हाला सांगितले, जे काही पूर्णवर्ग संख्या नसतात त्यांना वर्गमुळात लिहितात त्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. कारण यांचे जे वर्गमूळ आहे मित्रांनो हे आवर्ती असेल, परंतु रिपीटही होत नाही, परंतु ती संख्या पुन्हा पुन्हा रिपीट होत नाही, परंतु ते चालूच राहते, त्या संख्यांना म्हणतात अपरिमेय संख्या. म्हणजे अशा संख्यांना भाग जात नाही. किंवा तुम्ही 3 या संख्येचे वर्गमूळ जर काढलं तर वर्गमूळ काढणारी पॉइंट नंतरच्या ज्या संख्या आहेत, ते डिजिट आहेत, ते कधीही थांबत नाही, अशा संख्यांना म्हणतात मित्रांनो अपरिमेय संख्या. आता जर बघितलं तुम्ही, तुमच्याकडे उदाहरण दिलेले आहेत, वर्गमुळात 2, वर्गमुळात 14 किंवा 1 छेद वर्गमुळात 3, याच्या सर्व संख्या आहेत, या संख्यांना म्हणतात अपरिमेय संख्या. आता पुढे पाहूया, आवर्ती दशांश अपूर्णांक स्वरूपात न मांडता येणाऱ्या संख्या म्हणजे अपरिमेय संख्या होय. काय म्हटलेलं आहे, आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे याचा अर्थ असा, पॉइंट नंतरचे डिजिट पुन्हा पुन्हा रिपीट येणं, अशा संख्यांना म्हणतात आवर्ती दशांश अपूर्णांक. त्या स्वरूपात असणाऱ्या सर्व ज्या संख्या असतात त्या संख्या म्हणजे काय असतात मित्रांनो, अपरिमेय संख्या. कारण त्यांचा अंत कुठे हे माहीत नाही. ठीक आहे, पण आवर्ती नसते. तिथे काय म्हटलं, याचा अर्थ या संख्यांचे दशांश रूप अखंड असते. अखंड म्हणजे जिथे त्यांचा भाग दिला जातो, जिथे त्याचा भाग दिला जातो त्याला अखंड असं म्हटलं, पण आवर्ती नसते. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा रिपीट नसते, अखंड असते. याचा मिनिंग परत एकदा समजून घ्या. समजा आता ही वर्गमुळात 3 आहे, म्हणजे याची व्हॅल्यू काहीतरी येते 1.73 जवळपास काहीतरी व्हॅल्यू आपण मानतो, पण शेवटचे जे डिजिट आहेत ते आवर्ती नसते, परंतु कोणतेही नंबर त्या ठिकाणी असतात, आवर्ती नसते, पण अखंड म्हणजे त्याचा अंत आपल्याला माहित नाही, अशा संख्यांना म्हणतात अपरिमेय संख्या. ठीक आहे, पण आवर्ती नसते म्हणजे आवर्ती म्हणजे तुम्हाला कळलं, डिजिट जे आहेत ते रिपीट व्हायला नको. पुढचं उदाहरण बघूया. बघा आता या ठिकाणी जी 1.41421 जी व्हॅल्यू आहे ती वर्गमुळात 2 ची व्हॅल्यू आहे, आणि ती पुढची व्हॅल्यू दिली आहे 2.23 60 67 97. इथे जो अंक आहे मित्रांनो रिपीट झालेला नाहीये, हा अखंड म्हणतात त्याला, कारण याचा पुढचा नंबर रिपीट होत नाही, आवर्ती नाहीये, परंतु अखंड आहे, अशा नंबरांना म्हणतात मित्रांनो अपरिमेय संख्या. पुढचं बघूया, या संख्या सहजासहजी वर्गमुळाच्या बाहेर काढता येत नाही, त्या वर्गमुळात येतात. पूर्ण वर्ग संख्या नसलेल्या संख्या वर्गमुळात येतात, त्यांना अपरिमेय म्हणतात. म्हणजेच पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे अपरिमेय संख्या असतात. पुढे बघा, पाय. पाय ही अपरिमेय संख्या आहे. पाय जी आहे मित्रांनो अपरिमेय संख्या आहे. आता पायची व्हॅल्यू जर पाहिली तुम्ही, पायची व्हॅल्यू ही अखंड आहे, इथे कुठेही तिचा अंत झालेला नाहीये किंवा कोणताही डिजिट रिपीट झालेला नाहीये क्रमवार. ठीक आहे, तर अशा संख्या असतात अपरिमेय संख्या. पाय देखील तुमची अपरिमेय संख्या आहे, कारण 22/7 ही पायची जवळपासची किंमत आहे, प्रत्यक्ष व्हॅल्यू नाहीये. पायची व्हॅल्यू आपण 3.14 घेतो किंवा त्या जवळपास 22/7 घेतो, ती प्रत्यक्ष व्हॅल्यू नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला अपरिमेय संख्यांबाबतीत माहित असेल. आता पुढचा टॉपिक आहे पूर्णांक. पुढचं बघूया मित्रांनो, पूर्णांक बघण्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला वास्तव संख्या समजली. ठीक आहे, जिथे परिमेय संख्यांचा आणि अपरिमेय संख्यांचा अभ्यास केला जातो त्या दोघी संख्यांना काय म्हणतात मित्रांनो, वास्तव संख्या. आता आपल्याकडे परिमेय संख्या आपण समजून घेतलं, त्याच्यानंतर अपरिमेय संख्या देखील आपण समजून घेतलंय. या दोघी संख्या म्हणजेच कोणत्या संख्या मित्रांनो, वास्तव संख्या. याला इंग्लिश मध्ये म्हणतात रिअल नंबर, यांना म्हणतात रॅशनल नंबर, आणि अपरिमेयला म्हणतात इरॅशनल नंबर्स. ठीक आहे, आता वास्तव संख्या बघा आपल्या स्क्रीनवर. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांना मिळून तयार होणाऱ्या संख्यांना वास्तव संख्या असे म्हणतात. रिअल नंबर इज इक्वल टू रॅशनल प्लस इरॅशनल. ठीक आहे, उदाहरणार्थ 1/3 वर्गमुळात 16. आता 1/3 तुमच्याकडे आवर्ती दशांश अपूर्णांक आहे, परंतु तिला आपण अखंड आहे. ठीक आहे, पायची व्हॅल्यू तुम्हाला सांगितली, ती पायची व्हॅल्यू परिमेय नाहीये. परिमेय जर घेतली तर 22/7 आणि अपरिमेय घेतली तर 3.14 समथिंग काही नंबर त्या ठिकाणी असते. यांना मोजमाप संख्या किंवा मापन संख्या असे म्हणतात. म्हणजे वास्तव संख्यांना मोजमाप संख्या किंवा मापन संख्या असे देखील म्हणतात. आता तुम्हाला वास्तव संख्या समजलं, सुरुवातीला आपण परिमेय संख्या समजून घेतलं, अपरिमेय संख्या समजून घेतलं, आता वास्तव संख्या बी समजून घेतलेला आहे. तर अवास्तव संख्या म्हणजे काय, किंवा त्याला इंग्लिश मध्ये इमॅजिनरी नंबर किंवा अनरिअल नंबर म्हणतात, किंवा त्याला दुसऱ्या भाषेत
काल्पनिक संख्या देखील म्हणतात. आता बघा अनरियल नंबर काय आहे, तर अवास्तव संख्या म्हणजे बघा आपल्या स्क्रीनवर ऋण संख्यांच्या वर्गमूळच्या स्वरूपात दाखवल्या जाणाऱ्या, बघा ऋण संख्या वर्गमूळाच्या स्वरूपात दाखवल्या जाणाऱ्या संख्यांना अवास्तव संख्या किंवा काल्पनिक संख्या असे म्हणतात. म्हणजेच काय मित्रांनो, काल्पनिक संख्या म्हणजे असा अर्थ की जे वर्गमूळात जे काही संख्या असतात ती पूर्ण वर्ग संख्या असो किंवा अपूर्ण वर्ग संख्या असो. म्हणजे वर्गमुळात जर -4 ही संख्या असेल तर हिला म्हणतात मित्रांनो अवास्तव संख्या किंवा काल्पनिक संख्या -4. किंवा वर्गमूळ नसलेली संख्या असेल, समजा वर्गमुळात -7 ही संख्या घेतली म्हणजे वर्गमुळामध्ये जे काही मायनस साइन असणाऱ्या संख्या असतात अशा संख्यांना म्हणतात अवास्तव संख्या किंवा काल्पनिक संख्या. हळूहळू या संख्यांना कसं लिहिलं गेलं मित्रांनो, तर ही संख्याला लिहिलं गेलं 4i आणि हिला लिहिलं गेलं √7i. 4 चा स्क्वेअर रूट 2 घेतला, इथे 2i येऊ आणि 7 चा स्क्वेअर रूट नाही, वर्गमूळ काढता येत नाही म्हणून 7 कोणाचा वर्ग नाहीये म्हणून वर्गमुळात 7 आणि बाजूला घेतला मित्रांनो i. i म्हणजे त्या i ला म्हणतात आयोटा. त्या i ला काय म्हणतात मित्रांनो, आयोटा. तर आयोटाचा अर्थ असा होतो वर्गमुळात -1. आयोटाचा अर्थ होतो मित्रांनो वर्गमुळात -1. ठीक आहे. तर या संख्या रेषेवर दाखवता येत नसतात. या ज्या संख्या असतात मित्रांनो अवास्तव संख्या, संख्या रेषेवर दाखवता येत नाही. तर मित्रांनो वास्तव संख्या हे दोघेही संख्या तुम्हाला संख्या रेषेवर दाखवता येतात. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे मित्रांनो संमिश्र संख्या किंवा त्याला जटिल संख्या असे देखील म्हणतात. तर इंग्लिश मध्ये कॉम्प्लेक्स नंबर म्हणतात. ठीक आहे. रियल नंबर, अनरियल नंबर या तो इमॅजिनरी नंबर, संमिश्र संख्या म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. आता संमिश्र संख्या म्हणजे काय, तर वास्तव अधिक अवास्तव या दोघी संख्या मिळून जे संख्या तयार होतात त्यांना म्हणतात मित्रांनो संमिश्र संख्या म्हणजे काय, कॉम्प्लेक्स नंबर. आता हे नेमकं काय आहे कॉम्प्लेक्स नंबर तर बघून घ्या. ज्याचा फॉर्मेट, ज्याचा स्टँडर्ड फॉर्म a + ib मध्ये असतो मित्रांनो. आता हा a आणि हा जो b आहे, a आणि b हे रियल नंबर असतात. a आणि b हे काय असतात, रियल नंबर म्हणजे वास्तव संख्या. आणि एखाद्या संख्येसोबत जर i आला तर i म्हणजे इमॅजिनरी नंबर्स, काल्पनिक नंबर्स. याला इमॅजिनरी पार्ट म्हणतात, याला रियल पार्ट म्हणतात. म्हणजे वास्तव संख्या आणि अवास्तव संख्या दोघांची बेरीज किंवा वजाबाकीच्या स्वरूपात लिहिता येतात अशा संख्यांना म्हणतात संमिश्र संख्या किंवा कॉम्प्लेक्स नंबर. तर बघा आपल्या स्क्रीनवर वास्तव संख्या व वास्तव संख्या, वास्तव संख्या व अवास्तव संख्या यांच्या बेरजेपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांना संमिश्र किंवा जटिल संख्या असे म्हणतात. या संख्येचे सामान्य रूप आहे a + ib असे असते, जेथे a व b या वास्तव संख्या असतात तर i ही एक काल्पनिक संख्या आहे. हे झालं मित्रांनो संख्येचे 3 प्रकार घेतले आपण, वास्तव संख्या, अवास्तव संख्या, संमिश्र संख्या. आणि वास्तव संख्याचे 2 पार्ट पडतात, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या. ठीक आहे. आपण पूर्णांक आणि अपूर्णांक या दोन्ही संख्या पाहूया. पूर्णांक बघा आपल्या स्क्रीनवर. आता या ठिकाणी बघा परिमेय संख्येचे 2 पार्ट पडतात, एक पूर्णांक संख्या आणि एक अपूर्णांक संख्या. बरोबर. पूर्णांकाला म्हणतात इंग्लिश मध्ये इंटिजर. त्याचे 2-3 प्रकार पडतात. इंटिजर मध्ये पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स आणि झिरो नंबर हे तिघी नंबर जे मिळून तयार होतात त्यांना म्हणतात पूर्णांक संख्या. आपण ही नंबर रेषा दाखवतो, संख्या रेषा. या संख्या रेषेवर इथे मिडलला 0 असतो, इथे 1 2 3 अप टू इथे काय घेतो मित्रांनो इन्फिनिटी. तसं या ठिकाणी -1 -2 -3 -इन्फिनिटी हे जे नंबर असतात यांना आपण निगेटिव्ह नंबर्स म्हणतो आणि हे जे नंबर आहेत उजवीकडे याला आपण पॉझिटिव्ह नंबर म्हणतो. म्हणजे धन संख्या, ऋण संख्या आणि प्लस शून्य संख्या मिळून काय तयार होतो, पूर्णांक संख्या. तर बघा आपल्या स्क्रीनवर धन संख्या, ऋण संख्या व शून्य संख्या मिळून एकत्र मिळणारी संख्या म्हणजेच पूर्णांक संख्या होय. आता तुम्हाला सांगितलं पूर्णांक संख्या इज इक्वल टू धन संख्या प्लस शून्य संख्या प्लस ऋण संख्या. त्याच्यानंतर शून्य हा मध्यवर्ती बिंदू आहे. संख्या रेषेवर शून्य हा मध्यवर्ती बिंदू असतो. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या 1 आहे. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या 1 आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही. शून्य हा धन पूर्णांकही नसतो आणि ऋण पूर्णांकही नसतो. ठीक आहे. तर शून्य ही जी संख्या आहे पॉझिटिव्ह नंबरही नसतो आणि निगेटिव्ह नंबरही देखील नसतो. कोणत्याही पूर्णांक संख्यांची बेरीज, वजाबाकी किंवा गुणाकार पूर्णांक संख्याच असते. ठीक आहे. पुढचा पॉइंट बघूया. संख्या रेषेवर डावीकडे संख्यांची किंमत कमी होत जाते तर उजवीकडे संख्यांची किंमत वाढत जाते. लक्षात घ्या जसा जसा इकडे नंबर वाढत जातो तसतशी याची किंमत कमी होत जाते
आणि इकडे उजवीकडे जसजसे नंबर वाढत जातात तसतशी त्याची किंमत देखील वाढत जाते. ठीक आहे. कोणत्याही पूर्णांक संख्येला 1 हा छेद असतोच. म्हणजे कोणतीही संख्या असली, समजा आता आपल्याकडे 3 ही संख्या आहे, याचा जो छेद असेल तो काय असेल मित्रांनो, 1 असतो म्हणजे असतो. आणि जो p/q च्या स्वरूपाची संख्या लिहिली जाते ते संख्येला काय म्हणतो आपण, अपरिमेय संख्या. ठीक आहे. तसंच आपण अपूर्णांक पाहूया. आता अपूर्णांक संख्या म्हणजे काय, जे संख्येला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो आणि त्यांच्यामध्ये काही पाठ पडतात त्या संख्यांना आपण अपूर्णांक संख्या म्हणतो. बघा, x आणि y स्वरूपातील संख्या, x आणि y स्वरूपात संख्या परिमेय संख्या देखील असतात, परंतु परिमेय सुद्धामध्ये फरक आहे. एक पूर्णांक आणि एक अपूर्णांक. पूर्णांकामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि शून्य असतात. अपूर्णांकामध्ये याचाही फॉर्मॅट x/y आहे आणि याचा देखील फॉर्मॅट x/y आहे. ठीक आहे. आता अपूर्णांकाचे प्रकार काय पडतात बघा, साधा व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, त्याच्यानंतर आवर्ती दशांश अपूर्णांक आणि मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक. हे काय आहे तुम्हाला समजावूनच सांगतो. त्याच्यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, चालू अपूर्णांक. हे अपूर्णांकाचे प्रकार तुमच्या स्क्रीनवर दिलेले आहेत. आता व्यवस्थित समजून घ्या. साधा किंवा व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय असतो मित्रांनो, की जे छेदस्थानी एखादी संख्या असली आणि त्या एखाद्या संख्येने वरच्या संख्येला कंप्लीट भाग गेला, म्हणजे पॉइंट नंतर दशांश स्थळानंतर कंप्लीट भाग गेला, ज्याची बाकी 0 होते, अशा संख्यांना म्हणतात मित्रांनो साधा किंवा व्यवहारी अपूर्णांक. आता 14 ला जर आपण 4 ने भाग दिला तर 4 1 4, 4 3 12, 2 उरले, 4 पेक्षा 2 लहान आहे, पॉइंट घेतला 0, 4 25. कंप्लीट या ठिकाणी भाग गेलेला आहे, कोणतीही संख्या या ठिकाणी उरलेली नाहीये. अशा संख्यांना म्हणतात मित्रांनो साधा किंवा व्यवहारी अपूर्णांक. आता दशांश अपूर्णांकाचे 2 प्रकार पडतात. आता हा जो आपण अपूर्णांक काढला, या अपूर्णांकाला म्हणतात दशांश अपूर्णांक. ठीक आहे. त्याच्यात प्रकार पडतात, एक आवर्ती दशांश अपूर्णांक आणि एक मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय, पॉइंट नंतरची लगेचची संख्या ती रिपीट होणं. म्हणजे आता या ठिकाणी बघा 1/3 ही संख्या घेतली. बघा मागच्या वेळेस माझ्याकडनं गोंधळ झाला, 1/3 ही संख्या अखंड नाहीये, आवर्ती आहे. ठीक आहे. अखंड म्हणजे काय, की जिचा अंत नाहीये आणि कोणतीही संख्या रिपीट नाहीये, अशा संख्येला अखंड संख्या म्हणतात. ठीक आहे. तर 3 ने एकाला भाग जात नाही, तर 0 पॉइंट घेतला 10, 3 1 3, 3 3 9, 1 उरला, परत 10 झाला, 3 3 9, परत 1 उरला, 10 झाला, 3 3 9. तर ही संख्या 0.3333 रिपीट होते. तर अशा संख्यांना म्हणतात मित्रांनो आवर्ती दशांश अपूर्णांक. तर या संख्यांना प्रेमात असं लिहिलं जातं 0.3 बार. याला काय वाचलं आता मित्रांनो, 0.3 बार किंवा 0.33 बार किंवा 0.333 बार. जो बार घेतलेला आहे डोक्यावर, जो रेघे कंस आपण घेतलेला आहे, त्याचा अर्थ असा असतो की ती संख्या पुन्हा रिपीट होते. ठीक आहे. आता मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय, तर मिश्र आवर्ती बघा, पॉइंट नंतरची संख्या. आता पॉइंट नंतरची संख्या इथे 0.34 आणि 5 5 5. आता या ठिकाणी बघा कोणता अंक रिपीट होतोय मित्रांनो, दशांश नंतर एखादा संख्या वेगळा आहे ना आणि त्याच्या नंतरची संख्या ही पुन्हा रिपीट होणं. तर अशा संख्यांना म्हणतात मित्रांनो मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक. जो अंक रिपीट होत आहे त्याच्या डोक्यावर आपण बार घेतला, त्याला म्हणतात मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक. आता पुढचा प्रकार पडतो पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता पूर्णांक युक्त अपूर्णांक कसा असतो, जर आपण बघा 3.1/4 त्याला म्हणतात मित्रांनो पूर्णांक युक्त अपूर्णांक. एक अंक हा पूर्ण आहे, दुसरा अंक अपूर्ण आहे, तर जोडून तयार झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता पुढचा प्रकार बघूया अंशाधिक अपूर्णांक, ज्याचा अंश मोठा असतो. म्हणजे बघा आता आपण असा घेतला 5/3, तर या ठिकाणी अंश मोठा की छेद मोठा आहे, अंश मोठा आहे, तर अशा अपूर्णांकाला म्हणतात अंशाधिक अपूर्णांक. पुढचा जो अपूर्णांक आहे छेदाधिक अपूर्णांक, ज्याचा छेद मोठा असतो. बघा 7/18 ही संख्या घेतली, 7/18 ही संख्या घेतली, तर याच ठिकाणी छेदस्थानी मोठी संख्या आहे, तर ज्याचा छेद मोठा असतो त्याला म्हणतात छेदाधिक अपूर्णांक. पुढची संख्या बघूया चालू अपूर्णांक. आता कंटिन्युअस फ्रॅक्शन काय असतो बघा, तुम्ही एखादं एक्झाम्पल असं पाहिलं असेल, 3 + 1/4 + 5/3 + 7/8. असे जे कंटिन्युअस संख्या जे असतात मित्रांनो, अशा संख्यांना म्हणतात कंटिन्युअस फ्रॅक्शन म्हणजे चालू अपूर्णांक. तर पुढची संख्या समजून घेऊ मित्रांनो. पुढची संख्या आहे पूर्ण संख्या. चला, पूर्ण संख्या म्हणजे काय असतात बघा, आपल्या स्क्रीनवर बघा, ज्या ठिकाणी शून्यापासून सुरुवात होते आणि नैसर्गिक संख्येची स्टार्टिंग होते. बघा
शून्य प्लस नैसर्गिक संख्या म्हणजेच काय, शून्य प्लस नैसर्गिक म्हणजे नॅचरल नंबर्स म्हणजे काय होतो, होल नंबर. ज्याची संख्यांची सुरुवात, ज्या नंबरांची सुरुवात 0 पासून होत असेल अशा संख्यांना म्हणतात होल नंबर किंवा पूर्ण संख्या. तर बघा आपल्या स्क्रीनवर 0 1 2 3 अप टू n, n म्हणजे मोजता येणारी, या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. की ज्या ठिकाणी सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 असते आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते. प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते. सर्वात मोठी पूर्ण संख्या निश्चित सांगता येणार नाही. तर हे झालं मित्रांनो पूर्ण संख्यांच्या बाबतीत. आता पुढचा पॉइंट बघूया, नैसर्गिक संख्या. तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्याची सुरुवात एकापासून असते अप टू इन्फिनिटी किंवा n, ज्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या किंवा नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या असे म्हणतात. बघा आपल्या स्क्रीनवर नॅचरल नंबर्स, तो 1 2 3 4 अप टू n या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या असे म्हणतात. ऋण संख्या या नैसर्गिक संख्या नसतात. याच्यातला एक पॉइंट बघा, ऋण संख्या या नैसर्गिक संख्या नसतात. नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य येत नाही, कारण शून्य ही कोणती संख्या आहे, सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. त्याच्यानंतर सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही नैसर्गिक संख्या येते. तसेच गुणाकार किंवा भागाकार देखील नैसर्गिक संख्या येते. नैसर्गिक संख्यामध्ये शेवटची संख्या सांगता येत नाही. सर्व नैसर्गिक संख्या ह्या धन संख्या असतात, पॉझिटिव्ह नंबर असतात. ठीक आहे मित्रांनो, नैसर्गिक संख्यांच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे. जे काही राहिलेले जे तुमचे संख्या आहेत, भरपूर संख्या आहेत मित्रांनो, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, ठीक आहे, त्रिकोणी संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, पंचकोनी संख्या, षटकोनी संख्या, परिपूर्ण संख्या, या सर्व संख्यांचा अभ्यास आपण पुढच्या पाठामध्ये पाहूया. तोपर्यंत आज